महापालिकेत सगळे लॉट्स गेलेले आहेत, धनिक लोक निवडून गेलेली आहेत. सगळ्या जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका इथं सामान्य पूर्वी घरात संध्याकाळी जेवायची अडचण असेल तर तो उभा राहिला तर निवडून यायचा. पण आता त्याचा विषयच नाही. तो त्याच्या मनात, सामान्य नागरिकांच्या मनातही विचार येत नाही. तुम्हाला सपोर्ट, स्ट्रॉंग बॅकिंग असेल तरच तुम्ही निवडून येऊ शकता असा समज आहे. आणि सामान्यपणाने निवडणुकीत वातावरण कितीही चांगलं असलं तर शेवटच्या दिवशी तुम्ही काय आहेर करता त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहायला लागल्यात. हे लोकशाहीचं दुर्दैव आहे, पण आहे तशी परिस्थिती. पण मग याला जबाबदार कोण आहे? म्हणजे हा थोडासा राजकारणाच्या पलीकडचा प्रश्न आहे. लोक जबाबदार आहेत, कारण लोक जर शेवटच्या, तुम्ही म्हणतात की काय आहेर केलं याच्यावर जर मतदान शेवटच्या वर्षी बदलत असेल, लोकांना दोष मी देणार नाही. मग राज्यकर्त्यांना किंवा खर्च करणाऱ्यांना मी दोष देईन. म्हणजे जनतेच्या कल्पनेच्या पेक्षा बाहेर संपत्ती लोक खर्च करू शकतात आणि इतकी प्रचंड संपत्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या निवडणुकांमध्ये पाठवण्याची व्यवस्था करणं हेही सोपं नाही, पण ते व्हायला लागले आता. पण मग असंही म्हटलं जाईल की ही प्रक्रिया आज थोडी सुरू झाली आहे. काही वर्षांपूर्वी असेच आरोप कुठल्याही सत्ताधारी पक्षावरती असे आरोप लागणं एवढ्या मोठ्या प्रमाणात नसायचं, पण असायचं. आता तर लोक म्हणतात की पोलिसांच्या गाडीतनं ॲम्ब्युलन्समधून वाहतूक होते. म्हणजे अशा सुरस कथा बाहेर पडायला लागलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरच निवडणुका लढवणं हे म्हणजे शहाण्या माणसाने निवडणूक लढवू नये अशी एक मराठीत म्हण आहे. तशी परिस्थिती आता खरीच झालेली आहे. तुम्ही फार निराशावादी जाणवता या सगळ्या प्रक्रियेवर. निराशा नाही, तुम्ही मला वस्तुस्थिती विचारली, ती वस्तुस्थिती सांगितली, फॅक्ट ही आहे. पण तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्ही परदेशात वगैरे इंजिनिअरिंगचं शिक्षण तुम्ही केलेलं आहे. तुम्ही जेव्हा राजकारणात आला असाल त्या काळी काहीतरी एक वेगळा थॉट घेऊन आला असाल. तिथून इथपर्यंतचा प्रवास जेव्हा बघतात, आज हताश झाल्यासारखं वाटतं तुम्हाला की वाटतं ठीक आहे करूया? नाही, हताश नाही. हे नव्या युगातले बदल आहेत. मी 37-38 वर्षापूर्वी विधानसभेत गेलो तेव्हापासून आत्तापर्यंत फार मला कधी निवडणुकीला पैसे खर्च करावे लागले नाहीत, कधीच नाही. कालच्याही निवडणुकीला नाही खर्च केले.